मला सैन्यात जायचं होतं, सैन्याची वर्दी अंगावर चढवण्याचं खूप मोठं ध्येय होतं किंवा ते एक वेड होतं, पण ते आज मी पूर्ण सातत्यात उतरवतो. सैन्यात न जाता आलं तर पण आज सध्या मी सैन्याच्या वेगवेगळ्या आस्थापनांना, जसं की इंडियन आर्मीचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट असेल पुण्यामधलं, मुंबईमधलं इंडियन नेव्हीचं ऑफिस असेल, त्यानंतर इंडियन रेल्वे असेल, अशा वेगवेगळ्या आस्थापनांना मी सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा स्टाफ प्रोव्हाइड करतो. जय शिवराय. मी महेश रमेश चव्हाण. एम्युअल चर्चा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करण्यासाठी आलो आहोत स्पेशल पुणे येथे अशा एका व्यावसायिकाला भेटायला, ज्याने सैन्यात जाण्याचं त्याचं स्वप्न अर्धवट राहिलं असलं तरीही उद्योजक म्हणून त्याने त्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण केलेलं आहे. अशाच आपल्या एका व्यावसायिकाला, ज्यांचा व्यवसाय सिक्युरिटी ह्या क्षेत्रामध्ये आहे. अर्थात सिक्युरिटी म्हटलं की आपल्याला फक्त एकच माहिती असतं, आपल्या बिल्डिंगची सिक्युरिटी किंवा आपल्या ऑफिसची सिक्युरिटी. पण सिक्युरिटी ह्या व्यवसायामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. सिक्युरिटी ह्या व्यवसायामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेऊया वैभव पाटील दादा यांच्याकडून. नमस्कार, जय शिवराय. मी वैभव पाटील, यशराज बिझनेस ग्रुपचा डायरेक्टर. गेली 8 वर्षापासून सिक्युरिटी या क्षेत्रात काम करतोय. सिक्युरिटी क्षेत्रासोबतच टॅक्सेशन, मॅनपॉवर सप्लाय, HR, पेरोल मॅनेजमेंट या वेगवेगळ्या क्षेत्रात गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये मॅनपॉवर सप्लायचं काम करतोय. अर्थात हा आपला चॅनल एम्युअल चर्चा हा असल्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण दादांसोबत बऱ्याचशा चर्चा करत होतो आणि दादांनी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने सिक्युरिटी हे क्षेत्र नक्की कसं काम करतं ह्याविषयी बरीचशी माहिती सांगितली होती. दादा, मी तुम्हाला विनंती करेन की ही सगळी माहिती तुम्ही आता आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत पुन्हा एकदा सांगा. नमस्कार. सिक्युरिटी या क्षेत्रात फक्त रेसिडेन्शियल सिक्युरिटी नसून वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आस्थापना असतील, प्रायव्हेट बँक असतील, ATM असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम आपण करतो. आणि यासोबत फक्त सिक्युरिटीच नसून वेगवेगळे अलाइड स्टाफ सुद्धा देण्याचं काम आपण करत असतो. जसं इंडियन रेल्वे असेल, इंडियन नेव्ही असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. सिक्युरिटी व्यवसायामध्ये येण्याआधीची तुमची जर्नी नक्की काय होती? तुम्हाला आधीपासून माहिती होतं का की मी सैन्यामध्ये गेलो नाहीये म्हणजे मला आता सिक्युरिटी ह्या व्यवसायातच यायचंय का? हे तुम्ही व्यवस्थित विचार करून त्याच्यावरती अभ्यास करून ह्या क्षेत्रामध्ये आला आहात? नक्कीच, तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे या व्यवसायाचा स्टडी करून आणि या व्यवसायाचा नोकरी करत असताना अभ्यास करून या क्षेत्रामध्ये मी उतरलेलो आहे. नोकरी करत असताना 5 वर्ष वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अनुभव घेतला, जसं की HR असेल, ऑपरेशन असेल, फील्डवरचं नॉलेज असेल, या सगळ्या क्षेत्रामधलं ऑफिशियल नॉलेज असेल, या सर्व क्षेत्राचं नॉलेज घेऊन या आपण क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे. सुरुवातीला लायसन कसं काढायचं हे माहिती नसताना सुद्धा आपण या क्षेत्रामध्ये स्वतः आपण लायसन काढलेलं आहे. या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी लायसन लागतं का? म्हणजे जर का तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची असेल तर तुम्हाला लायसन लागतं? कारण की बऱ्याचदा आपण असं बघितलेलं आहे की आजकाल जसं रिअल इस्टेट एजंट्स असतात तसे सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारेही बरेच गल्लीमध्ये झालेले आहेत. तर तसं काही सरकारमान्य लायसन लागतं का प्रत्येक ठिकाणी? येस, नक्कीच. गव्हर्नमेंट पसारा ॲक्टनुसार या क्षेत्रामध्ये पसारा ॲक्ट 2005 आणि अमेंडमेंट 2007 या रूलनुसार गृह विभाग आपल्याला व्यवसाय करण्यासाठी पसारा हे लायसन देत असतं. तर त्या लायसनची आवश्यकता असते. फक्त पसाराचं लायसन असून चालत नाही, त्याच्या सपोर्टिंगला बरेच वेगवेगळे लायसन आहेत. PF, ESI,
प्रोफेशनल टॅक्स अशा वेगवेगळ्या पद्धतीनं GST आहे, या सगळ्या गोष्टीचं लायसन्सिंग लागतं. लायसन ही गोष्ट इतकी खरंच महत्त्वाची आहे. तर मी खरंच आपल्या बांधवांना ही गोष्ट सांगू शकतो की तुम्ही दादांचा नंबर हा आपण ह्या व्हिडिओच्या खाली स्क्रीनवरती देणारच आहोत. दादांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. दादा फक्त सिक्युरिटी प्रोव्हाइड नाही करत, तर तुम्हाला जर का व्यवसाय सुरू करायचा असेल, सिक्युरिटी एजन्सी सुरू करायची असेल, तर त्याच्यासाठीचं सगळं मार्गदर्शन सुद्धा दादा तुम्हाला तितक्याच चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्याच्यासाठी लागणारे सगळे कागदपत्रे, सगळे लायसन्स सुद्धा प्रोव्हाइड करण्यासाठी दादा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सल्ले देऊ शकतात. दादा, आम्हाला तुमच्या आत्तापर्यंतचा प्रवास तसाच तुमचा शैक्षणिक प्रवास सुद्धा जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल की नक्की तुमचं शिक्षण कोणत्या क्षेत्रामध्ये झालं, शिक्षण झाल्यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी केलीत आणि अर्थात तुमच्या कुटुंबामध्ये आधीपासूनच सगळे व्यवसायामध्ये होते का? नाही, बिलकुल तसा खडतर प्रवास होता. कुटुंबात कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना मी ह्या व्यवसायात आलेलो आहे. तसं बघायला गेलं तर प्राथमिक शिक्षण हे माझं माझ्या मूळ गावी शिरडोन, सांगली जिल्हा शिरडोन या गावी झालेलं आहे. हायस्कूलचं शिक्षण माझ्या गावी झालेलं आहे आणि त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी माझं कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएट सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट सोलापूर इथून झालेलो आहे आणि त्यानंतर पुढं जाऊन मी 5 वर्ष एका इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये ॲज अ ज्युनियर क्लर्क म्हणून मी काम केलेलं आहे. ज्युनियर क्लर्कमध्ये काम करत असताना मनाला एक खंत वाटायची की आपण MBA होल्डर आहोत, एवढं एज्युकेशन घेतलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण जर ज्युनियर क्लर्क म्हणून जर काम करत असेल तर लोकांना सांगण्याची इच्छा व्हायची नाही की मी ॲज अ कंपनीमध्ये क्लर्क म्हणून काम करतो. ट्रेनी क्लर्क म्हणून मला जॉईनिंग मिळालेलं, पण मी ती न लाजता काम केलं. सलग 5 वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम ते शिकलो. मी नॉन टेक्निकल पर्सन असताना सुद्धा मी इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये स्वतः कॉन्ट्रॅक्टरशिपनं सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मी सिक्युरिटी या व्यवसायामध्ये आलेलो आहे. माझे आजोबा शिरडोन या गावचे, सांगली जिल्ह्यातील शिरडोन या गावचे, छोट्याशा गावचे 25 वर्ष पोलीस पाटील होते. मनाने खूप मोठी श्रीमंती होती, पण पैशाने, धनाने गरीब होते. त्यामुळं वारंवार हे जाणवायचं की आपण कुठं तर काही वेगळं काहीतरी केलं पाहिजे. पोलीस पाटीलकी म्हणून चालणार नाही, पाटीलकी हे गावातच सोडावी लागेल आणि या पुण्यासारख्या शहरात येऊन आपल्याला काहीतरी वेगळा ठसा उमटवावा लागेल. आजोबा पोलीस पाटील, वडील एस टी महामंडळामध्ये ड्रायव्हर या पदावरती 32 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा त्यांचा व्यावसायिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. सुरुवातीला त्यांचाही नकार असायचा की बरी चाललेली नोकरी सोडून तू व्यवसायात यावं असं त्यांची इच्छा नव्हती. आहे तो चाललेला व्यवसाय व्यवस्थित, नोकरी ही व्यवस्थित आहे आणि व्यवसाय कशासाठी, नोकरीमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुझ्या भागत आहेत तर नोकरी ही चांगली आहे, सोडू नकोस, अशा विचाराचे होते. परंतु मनाशी कुठं तर खुणगाठ बांधलेलीच होती. का तर MBAचं शिक्षण घेऊन, व्यावसायिकतेचं शिक्षण घेऊन आपण जर नोकरीच जर करत राहिलो तर आपण त्या पद्धतीनं ग्रोथ करणार नाही आणि परत पोलीस पाटीलकी आणि मनाची श्रीमंती घेऊनच आपण गावात राहील, या हेतून जर आपण तसंच राहिलो तर प्रगती करू शकणार नाही. म्हणून मी पहिल्यापासूनच MBA केल्यानंतरच डिसाईड केलं होतं की 5 वर्ष नोकरी केल्यानंतर आपण सर्व क्षेत्रातला अनुभव घेतल्यानंतर आपण व्यवसायातच उतरायचं आणि ते मी केलं आणि व्यवसायात आलो. नोकरी सोडत असताना सुद्धा व्यवसाय एस्टॅब्लिश करून मग 6 महिन्यानंतर मी नोकरी सोडलेली आहे आणि मला तिथून ही व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन असेल किंवा सपोर्ट असेल, वेगवेगळे तिथं मला लोक भेटली. ज्या इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये मी काम करत होतो तिथंही चांगल्या पद्धतीची लोक भेटली होती. तर ती चांगली लोक भेटण्यासाठी सुद्धा आपण स्वतः चांगला असावं लागतं. त्यामुळं हा मला चांगला अनुभव येत गेला. खूप सुंदर. म्हणजे दादांनी जी गोष्ट आज आपल्याला सांगितली की दादांनी चांगल्या मनाने काम करायला सुरुवात केली होती आणि तितक्याच चांगल्या मनाची लोक त्यांना प्रत्येक ठिकाणी भेटत होती आणि त्याचा दादांना प्रत्येक वेळेला फायदाच होत होता. हा एक खूप सुंदर उदाहरण आहे किंवा सुंदर मेसेज आहे प्रत्येकासाठी की कोणतंही काम करताना तुम्ही तुमच्याकडून 100% द्या. तुम्ही चांगल्या मनाने करा. तुम्हाला जगामध्ये मला
वाईट व्यक्ती भेटतात हे बोलण्याची वेळ कधी येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी जे सांगितलं की MBA केल्यानंतर दादांनी व्यवसायाचंच स्वप्न बघितलं किंवा MBA केल्यानंतर दादांचं ठरलं होतं की त्यांना व्यवसायामध्येच यायचं आहे. अर्थात MBA म्हणजे दादा मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हे प्रत्येक MBA करणाऱ्या व्यक्तीला जर का समजलं तर मी दादांच्या मार्फत सगळ्यांना ही एकच विनंती करेन की तुम्ही MBA करत असाल तर तुम्हीही खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकता. आणि अर्थात या सगळ्या गोष्टींची सुरुवात दादांच्या घरातूनच झाली आहे, कारण की दादांवरती संस्कारच तेवढ्या चांगल्या पद्धतीने झालेत की दादांनी विचार तेवढ्या चांगल्या पद्धतीने केलेत आणि त्याचाच फायदा दादांना त्यांच्या व्यवसायात किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये होत गेलेला आहे. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं अर्थातच माझ्या कुटुंबाकडून व्यावसायिक प्रशिक्षण जरी नाही मिळालं तर सर्वात मोठी शिदोरी कोणती असेल तर ती संस्काराची, चारित्र्याची आणि योग्य मार्गदर्शन. कुणालाही फसवायचं नाही हा हेतू पहिल्यापासून आजोबा, वडील आणि सर्वात महत्त्वाचं माझी आई अडाणी असताना सुद्धा हे संस्काराचे बीज आमच्या 4ही भावंडावरती, माझ्यावरती आणि माझ्या 3 बहिणीवरती हे सतत पेरत गेल्यामुळं मी आज या यशाच्या शिखरावरती आहे. खूप सुंदर झालं. म्हणजे आतापर्यंतचा तुमचा प्रवास आणि तुमच्या कुटुंबाची माहिती सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितली. हा तुमचा जो सगळा प्रवास आहे, ह्या प्रवासात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं शिक्षण आणि शिक्षण झाल्यानंतरची तुम्ही केलेली नोकरी, ह्या सगळ्या नोकरीचा आणि आता जे तुम्ही चालू केलेलं आहे सिक्युरिटी, ह्या फील्डचा मला कुठेही तसं बघायला गेलं तर कुठेही कनेक्शन दिसत नाहीये. मग नक्की त्या क्षेत्रातून निघून तुम्ही ह्या सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये कसे आलात? नक्कीच. यामध्ये सुरुवातीला मला सैन्यात जाण्याचं खूप वेड होतं. पण सैन्यात काही कारणास्तव जाता आलं नाही. पण नक्कीच मला ध्येय चेंज करावं लागलं. ते ध्येय चेंज करत असताना मनामध्ये हे एकच खूणगाठ बांधली की शिकल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे अतिमहत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मी शिक्षण घेत गेलो आणि MBA पोस्ट ग्रॅज्युएट झालो. नुसतंच MBA न होता मी M.Com ही केलं आणि M.Com नंतर मी नोकरी पण केली आणि नोकरी करत असताना तिथं भेटलेल्या लोकांमधून मी इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करत असल्यामुळं मला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप करण्याची संधी आमचे एक सिनियर मॅनेजर छत्तीसगडला असल्यानंतर रायपूर या शहरामध्ये इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट करत असताना 450 कोटीचा प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट करत असताना मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप केली आणि ती करत असताना एक कंपनीची आट होती की स्वतः एम्प्लॉई हा कोणताही कंपनीमध्ये व्यवसाय करू शकत नाही. पण मी मनाशी खूणगाठ MBA केल्यामुळे मी मनाशी खूणगाठ बांधलेली होती की मला व्यवसायच करायचा आहे. त्या ध्येयाप्रमाणे मी माझ्या मित्राच्या साथीनं आणि माझ्या मॅनेजर आणि वरिष्ठांच्या परवानगीने मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप चालू केली आणि ती चालू करत असताना हा मार्ग सिक्युरिटी या क्षेत्राशी कनेक्शन होत गेला. मी इलेक्ट्रिकल काम करत असताना त्या इलेक्ट्रिकल प्रोजेक्टला सिक्युरिटी पण लागत होती. तेव्हा मी ते पूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मी ठरवलं की मी मॅनपॉवर आणि सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकतो. कारण मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आणि मॅनेजमेंटचा अभ्यास केल्यामुळं मला ते उमगलेलं होतं की मी लोकांना हँडल करू शकतो आणि त्याच पद्धतीनं मी हा सिक्युरिटीचा व्यवसाय चालू केला आणि तो आता या प्रवासापर्यंत यशाच्या शिखराकडे मी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि ते नक्कीच मी यशाचं शिखर नक्की गाठेल. छोटासा प्रश्न आहे की माझ्या दृष्टीने किंवा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने तुम्ही आतापर्यंत करत असलेला हा तुमचा व्यवसाय हा खरंच खूप यशस्वी दिसतो. म्हणजे आम्हाला बघायला तरी फारच यशस्वी वाटतो आणि अर्थात तो यशस्वी आहे. एवढं सगळं असताना सुद्धा मगाशी आपण चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की आताही तुम्ही शिकताय, काहीतरी नवीन शिकण्याचा नेहमी तुम्ही प्रयत्न करत असतात आणि आताही तुम्ही LLB करत आहात. तर एक छोटासा प्रश्न आहे दादा की एवढा सगळा प्रवास चांगला होत असताना, एवढा सगळा व्यवसाय चांगला स्टेबल असताना सुद्धा तुम्ही पुन्हा शिक्षणाच्या दिशेने का गेलात? नक्कीच यामध्ये खूप मोठी कहाणी आहे. व्यवसाय करत असताना अडचणी ह्या नक्की येतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही मनाने आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रिपेअर असणं खूप महत्त्वाचं आहे. एक सांगण्यासारखा एक किस्सा आहे. मी हा व्यवसाय सिक्युरिटीचा करत असताना एक प्रायव्हेट एजन्सी आहे, त्या
प्रायव्हेट कंपनीने आपल्याला 15 लाख रुपयाला बिलिंगमध्ये धोका दिला, म्हणजेच आपलं बिल पेमेंट मिळालेलं नाहीये. अगेन्स्ट इनवॉइसच्या अगेन्स्ट आपल्याला पेमेंट मिळालं नसल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये एकच घोळत होतं की एवढा लॉकडाऊन असताना सुद्धा आपण या व्यवसायात यशस्वी आहे, पण आपले बुडलेले 15 लाख रुपये आपण रिकव्हर करू शकत नाही. मग आपल्या शिक्षणाचा उपयोग काय? मी MBA करत असताना कायद्याचंही थोडंसं नॉलेज असतं MBAच्या पाठ्यक्रमामध्ये, पण एवढं जास्त डीपमध्ये नसतं. पण माझ्या मनामध्ये हा विचार कायम घोळत होता की आपल्याला हे 15 लाख रुपये बुडलेले आहेत ते रिकव्हर करायचे आहेत. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी मी MSME फास्ट ट्रॅक कोर्ट जे असतं, जे छोट्या व्यावसायिकांसाठी एक दुधारी तलवार म्हणून वापरता येतं, ते मी त्या क्षेत्राकडे वळलो आणि मी स्वतः केस फाईल केली. वकील नसतानाही या केसचा अभ्यास करून, ड्राफ्टिंग करून, स्वतः ते ड्राफ्टिंग करून, स्वतः प्रेझेंटेशन करून, स्वतः प्रत्येक डेटला आर्ग्युमेंट स्वतः केलं आणि ती केस 15 लाख रुपयाची विथ इंटरेस्ट मी विन केलेली आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की मी 15 लाख रुपये मी स्वतःचे वाचवू शकतो, तर मी नक्कीच व्यवसायामध्ये 1 रुपयाही पुढं कोणी बुडवणार नाही याची खात्री देण्यासाठी मला व्यावसायिक शिक्षणासोबतच कायद्याचं शिक्षण घेण्याची आवड निर्माण झाली आणि मी गव्हर्नमेंटची CET देऊन प्रॉपर वेनं मी मागील वर्षी LLB ला ऍडमिशन घेतलं आणि मी सध्या 1 वर्ष LLB चं पूर्ण केलेलं आहे आणि नक्कीच मी भविष्यात येणाऱ्या 2 वर्षामध्ये नामांकित ॲडव्होकेट सुद्धा असेल. नक्कीच दादा, म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असताना सर्वप्रथम तर सुरुवातीतून करूया की दादा वकील नसतानाही दादांनी त्या कंपनीच्या अगेन्स्ट फाईल केस केली. ती फाईल केस करून दादांनी कोर्टामध्ये जाऊन त्या केसमध्ये आर्ग्युमेंट्स करून ती केस सुद्धा जिंकली. दादा, ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे की वकिलीचा अभ्यास नसतानाही किंवा आपण वकील नसतानाही तुम्ही ती केस जिंकलीत. आणि अर्थात आम्हाला असं वाटतं दादा 2 वर्षानंतर तुम्ही वकिली घ्याल याच्यामध्ये काही शंका नाहीच आहे, पण खरंच खूप चांगलं तुम्ही काम केलेलं आहे आणि आमच्यासाठी तरी तुम्ही आता कायदेशीर वकील आहात. म्हणजे नक्कीच आम्हालाही काही किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणालाही व्यवसायामध्ये कायदेशीररित्या काहीही अडचण असली तर दादांना नक्कीच संपर्क करा. दादा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करतील. दादा, खरंच खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे की कोणताही अभ्यास नसताना, कोणतीही पदवी नसताना तुम्ही एवढं छान पद्धतीने तुमचे पैसे मार्केटमधून रिकव्हर केलेत आणि आता अर्थात तुम्ही 2 वर्षानंतर एक लीगल ॲडव्होकेट म्हणून सुद्धा एक ओळखले जाऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला खरंच खूप आमच्याकडून सुद्धा अभिनंदन आणि तुम्हाला ऑल द बेस्ट आहेच दादा आमच्याकडून तुम्हाला. दादा, हा सगळा प्रवास करत असताना म्हणजे तुम्ही व्यवसायामध्ये तर यशस्वी आहातच, तुम्ही शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना, महाराष्ट्रातील बऱ्याच तरुण मुलांना हा त्रास असतो. बस झालं, आता 3 वर्ष झाली, आता 5 वर्ष झाली, आता पुन्हा कुठे जाऊ मी शिकायला, किंवा आता मी पुन्हा कुठे अभ्यास करू, माझ्याने तो काही अभ्यास होणार नाही. ही गोष्ट दादा तुमची प्रेरणादायक आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. 10 वर्षांनंतर दादांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करायची इच्छा व्यक्त केली होती आणि दादांनी ती इच्छा व्यवस्थितरित्या आता पूर्ण करत आहे. दादा, ही गोष्ट खरंच खूप सुंदर आहे. सिक्युरिटी सर्व्हिस ही फक्त पुण्यामध्येच आहे का की अजून पुण्याच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे? नक्कीच आपण गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र पसारा ॲक्टनुसार लायसन दिलेलं आहे, त्यानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो. पण आपण आता महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि कोकण एवढा जर पट्टा सोडला तर पूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सगळे शहरे आणि डिस्ट्रिक्ट्स आपण कव्हर केलेले आहेत आणि सिक्युरिटी या व्यवसायामध्ये आपण चांगला जम बसवलेला आहे. साधारण किती आपल्याकडे आता तुमच्या अंडर एम्प्लॉई असतील दादा संपूर्ण महाराष्ट्रात? आपण आता एक 450 लोकांची स्ट्रेंथ घेऊन पुढे चाललेलो आहे. नक्कीच भविष्यामध्ये आपण 4000 स्ट्रेंथ करण्याचा आपण मानस बाळगून आहे.
येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण 4,000चं नक्कीच टार्गेट पूर्ण करेल. तुमचा व्यवसाय हा असाच पुढे जात राहो. तुमच्या व्यवसायात 400 नाही तर 4,500 एम्प्लॉई वाढू दे, ही आमच्याकडून तुम्हाला एक शुभेच्छा आहे. दादा, हा सगळा प्रवास करत असताना तुम्ही बऱ्याच अडचणी सुद्धा फेस केल्या आहेत. एक छोटासा प्रश्न आहे. आज तुमचा हा अनुभव आणि ह्या अनुभवातून नवीन तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला देऊ शकता, की ज्या पिढीला म्हणजे ज्या पिढीतील बरीचशी मुलं व्यवसाय करत असताना एकतर लक्झुरियस लाईफकडे त्यांचा कल जास्त असतो, मेहनत करायची म्हणजे कष्ट करण्याची किंवा मेहनत करण्याची तयारी थोडीफार कुठेतरी कमी असते, किंवा व्यवसाय केल्यानंतर तो आज सुरू केला तर 6 महिन्यामध्ये माझा व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे, ह्या मेंटॅलिटीमध्ये आजची तरुण पिढी जास्तीत जास्त व्यवसाय सुरू करते. अशा तरुण पिढीला तुम्ही नक्की काय सल्ला द्याल? मी महाराष्ट्रातील नवतरुण उद्योग करणाऱ्या मित्रांना सांगू इच्छितो की स्वतःकडे प्रामाणिकपणा, सातत्य आणि भविष्यात प्रामाणिकपणे काम करण्याचं धाडस, जिद्द जर असेल तर व्यवसायात नक्की यश मिळतं. फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी पाहिजे आणि ते काम करत असताना सातत्यही तितकंच महत्त्वाचं आहे. ते करत असताना व्यवसायात अडचणी येतच असतात, त्या अडचणींना सामोरे जाऊन आपण पुढे गेलं पाहिजे. नक्कीच यश आपल्या हातात येत असतं. नक्कीच. म्हणजे दादांनी सांगितल्याप्रमाणे नुसता प्रामाणिकपणाही नाही, तर तुमच्या व्यवसायामध्ये सातत्य आणि त्या सातत्यामध्ये प्रामाणिकपणा असायला हवा. जर का ह्या गोष्टींची व्यवस्थितरित्या आपण जर का अंमलबजावणी केली तर आपलेही व्यवसाय तितक्याच पद्धतीने यशस्वी होऊ शकतात. दादा, खूप बरं वाटलं तुमच्यासोबत आज चर्चा करून आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप नवीन नवीन गोष्टींविषयी माहिती मिळाली. दादा, अशाच वेगवेगळ्या व्यावसायिकांना आपण भेटणार आहोत, अशाच वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचे व्यवसाय समजून घेणार आहोत. अशा वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबतच्या गप्पा, चर्चा आणि त्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या एम्युअल चर्चा ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर दादा लाईक करा आणि शेअर करा.